हाय, आज मी मुंडीचा रस्सा बनवणार आहे. त्यासाठी मुंडी स्वच्छ धुवून घेतली आहे. 3 पळ्या तेल घालणार आहे. आज थोडंसं जास्त तेल घालते आहे, कारण की मुंडी जास्त आहे म्हणून. तेल गरम झालं आहे. वाटण टाकून घेते. 2 मोठे चम्मच भरून वाटण घेतलं आहे. वाटण चांगलं 3-4 मिनिटं मी तेलात फ्राय करून घेत आहे. जेवढं आपण वाटण चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊ ना, तेवढी आपल्या भाजीची चव छान होते. आज मी भाजी कुकरमध्ये करते, कारण की खूप वेळ पण झाली होती त्यामुळे. नाहीतर सहसा मी भाजी कधीच कुकरमध्ये करत नाही. एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आहे मी कट करून, त्याच्यामध्ये ॲड केले वाटणात. टोमॅटोही चांगला नरम होईस्तोवर आपण फ्राय करून घेऊया. आता आपण काही मसाले टाकून घेऊया. अर्धा चम्मच एवढी हळद घेऊया. 2 चम्मच मोठे लाल तिखट घेऊया. 1 चम्मच धना पावडर घेऊया. हे सर्व मसाले वाटणामध्ये छान फ्राय करून घेऊया. मसाले छान फ्राय झाले आहेत. कलरही बघा मसाल्याला किती छान आला आहे. 3-1 मिनिटं तरी मी मसाले फ्राय केले आहेत. बघा तेल पण सुटलं आहे मसाल्यांमध्ये छान. आता आपण जी धुवून ठेवलेली मुंडी ती आपण ॲड करूया मसाल्यांमध्ये. आणि 3-4 मिनिटं तरी आपण परतून घेऊया. सर्व मसाले आपल्या मुंडीला लागले पाहिजेत, अशा प्रकारे सर्व परतून घेऊया. कुकरमध्ये लवकर शिजते आपली भाजी. त्यामुळे मला आज जरा घाई होती, म्हणून मी कुकरच आज वापरणार आहे. व्यवस्थित 3-4 मिनिटं आपण मुंडी वाटणामध्ये मस्त परतून घेऊया. हे बघा किती छान मसाले लागलेत आणि कलरही किती सुंदर आलाय. कुठल्याही प्रकारचा बाहेरचा मसाला वापरला नाही. आणि चवीनुसार मीठ ॲड करूया. मीठ टाकल्यावरती थोडंसं परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण 10 मिनिटं झाकण लावून ठेवूया. हे बघा 10 मिनिटं झालेत. मुंडीला स्वतःचंच पाणी वळलं आहे. मस्त हलवून घेऊया. मधून मधून आपण मुंडी हलवून घेऊया. 20 मिनिटं तरी आपण झाकण लावून मुंडीला थोडंसं शिजून घेऊया. त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊया. जे शिजता वेळेस पाणी ठेवलेलं वरती ते त्याच्यात ॲड करून घेऊया गरम. कधीही कुठल्याही भाजीमध्ये गरम पाणीच ॲड करायचं, म्हणजे भाजीची चव छान होते. 20 मिनिटं मी झाकण लावून ठेवलं होतं. आता कुकरचं झाकण लावून आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया. हे बघा 2 शिट्ट्या झाल्यात. आपली मुंडी पण झाली आहे. कलर बघा किती छान आला आहे मुंडीला. कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपली मुंडी रेडी आहे.